न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। कापूरवाडीतील आदिवासींवर अत्याचार प्रकरणी आरोपींना अटक करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन। एकलव्य संघटनेचा इशारा। मौजे कापूरवाडी येथील आदिवासी भिल्ल समाजातील महिला व पुरुषांना जाणीवपूर्वक मारहाण करणाऱ्या आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याने आवाज उठवला आहे। संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश मच्छिंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली येत्या 24 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोपीकडून पीडित आदिवासींना तक्रार मागे घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे। त्यामुळे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून आदिवासी कुटुंबाला शासकीय मदत द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। ही तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, आदिवासी विकास विभाग व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडेही पाठवण्यात आली आहे। प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे। संदीप हिरामन निकम मागील 13 तारखेला आमच्या कापूरवाडी गावात माझ्या कुटुंबावर जे गावातील गावगुंड आहेत, अनिल भगत, ज्ञानेश्वर भगत, योगेश भगत, शुभम भगत, पोपट भगत यांनी माझ्या कुटुंबावर येऊन, गणेश भगत माझ्या कुटुंबावर येऊन अमानुषपणे त्यांनी हाणमार केलेली, ते पण गाजाचा रॉड आणि जे धारदार शस्त्रांचा त्यांनी त्या ठिकाणी वापर केलेला आहे। आज त्यांना इतकी जबर मारहाण आहे तर ते सिव्हिल या ठिकाणी 2 दिवस उपचाराला असताना तिथं पण त्यांच्यावर काही उपचार न झाले, कोणत्या प्रकारे उपचार नाही झाला, तर आम्ही तिथून ते दुसऱ्या ठिकाणी हलवलेले आहेत। तर आज आम्ही त्या संदर्भात 20 तारखेला एक मोर्चा ठेवलेला आहे आणि आज आपल्या कलेक्टर ऑफिसला गीते साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे। 20 तारखेपर्यंत जर त्यांना कोणत्या प्रकारे अटक नाही झाली तर आम्ही 24 तारखेला ढवळे साहेबांच्या यांनी मार्गदर्शनाखाली आम्ही धरणे आंदोलन धरणार आहे। तर आमची एकच मागणी आहे, साहेब लवकरात लवकर त्यांना आहे ना अटक व्हायला पाहिजे। त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा आहे दाखल केलेला आहे, 307 पण ते म्हणतात दाखल केले, पण त्या प्रकारे त्यांची काय आमच्याकडे कोणत्या प्रकारे पोच भेटलेली नाही। तर ती पण आज आम्हाला त्यांनी पोच देण्यात यावी आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात नाही केली तर आम्ही 24 तारखेला धरणे आंदोलन करणार आहोत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।